नमस्कार मित्रांनो. आपल्या भागातली गायी आणि बेंगलोरच्या गायीमध्ये काय फरक आहे किंवा तिथलं ब्रीडिंग आणि इथलं ब्रीडिंग मध्ये असा काय तफावत आहे की जेणेकरून आपल्या भागातली शेतकरी ही बेंगलोरच्या गायींना प्रथम प्राधान्य देतात मित्रांनो. ऍक्च्युली बेंगलोर मधल्या त्या भागातील त्या गव्हर्नमेंटनं मित्रांनो 1995 पासून त्या ब्रीडिंग वरती काम केले. तिथं जातीवान कालवडी, जातीवान पाड्या, जातीवान ब्रीडिंग हे तिथं 1955 पासून त्या गव्हर्नमेंटने त्याच्यावरती काम केले. आपल्या भागात तसं काम झालेलं नाही मित्रांनो. त्या भागातल्या जी गायी आहेत, बेंगलोरच्या जी गायी आहेत त्या त्या मिल्किंगला हे लेवल धरून चालतात मित्रांनो. त्यांची त्यातल्या क्वालिटी कोणतीही बेंगलोर मधली तुम्ही आता माझ्याकडे चिंतामणी भागातील बेंगलोरच्या 13 गायी आहेत मित्रांनो. कोणतीही गाय 20 लिटरला कमी चालत नाही. 30 लिटर, 35 लिटर, 38 लिटर, 32 लिटरच्या गायी आहेत मित्रांनो माझ्याकडे. आणि त्या बेंगलोरच्या जी गायी आहेत ना मित्रांनो, त्या गायी ह्या वेल्यानंतर 100 दिवस आणि नंतर तिथनं पुढे 3 महिना म्हणजे कमीत कमी 6 महिने लिटर 2 लिटर इकडे ना तिकडे ते लेवल धरून चालतात मित्रांनो. गाभण गेल्यानंतर ही 3 महिने त्या गायी ही लेवल धरून दुधाला मिल्किंगला चालतात. पण आपल्या भागातल्या गायी ज्या आहेत ते चालत नाहीत. गाय विल्यानंतर आपल्या भागातली 20 लिटर मिल्किंगला चालते आहे. पण काय होतंय विल्यानंतर दीड महिन्यानंतर ती गाय ज्यावेळेस पहिल्यांदा हिटवर येते किंवा माझावर येते त्यावेळेस त्या गाय लिटर 2 लिटरनं कमी येते मित्रांनो. तिला याय केलं, तिला गाभण घालवलं, भरवल्यानंतर ती अजून लिटर 2 लिटरनं कमी येते. आणि गाभण गेल्यानंतर 3 महिन्यानंतर ती गाय पूर्ण 50% कमी येते. म्हणजे 20 लिटरची जी जर गाय असत आपल्यातल्या ब्रीडिंग मधल्या, तर 20 लिटरची जर गाय असेल तर ती 8-10 लिटरवरती येते. आणि ज्यावेळेस तिला आटवायचा पिरियड असतो, ती गाभण काळातली शेवटचे 6-7 महिन्यापर्यंत ज्यावेळेस ती गाय जाते त्यावेळेस ती ऑलरेडी तुम्ही आठवायच्या तिला आटलेली असते ती गाय. ती दुधाला काहीच चालत नसते. आपल्या ब्रीडिंग मधल्या आणि त्या बेंगलोरच्या ब्रीडिंग मध्ये एवढी मोठी तफावत आहे मित्रांनो. कारण त्यातलं ब्रीडिंग हे क्वालिटीचं ब्रीडिंग आहे. आपलं ब्रीडिंग हे दुधाला लेवल धरून कंटिन्यू चालत नाही. गाभण गेल्यानंतर आपलं ब्रीडिंग हे पूर्ण दुधाला कमी येतं. ते ब्रीडिंग हे गाभण गेल्यानंतर हे कंटिन्यू दुधाला चालतं. आता माझ्याकडे तिथल्या जी गाय आहे ती गाभण गेल्यानंतर 6व्या-7व्या महिन्यात ती 13-14 लिटर दुधाला कंटिन्यू चालतात. पण इथली गाय ही 4थ्या-5व्या महिन्यात आटायला किंवा आटवायच्या परिस्थितीत ती आलेली असते मित्रांनो. आपल्या इथलं गव्हर्नमेंट हे ब्रीडिंग वरती काम करत नाही. आता जे काय आपलं गव्हर्नमेंट जे स्ट्रॉ देतंय जेव्हा जे काय सिमन देतंय, हे सिमन जे आहे ते किती तुम्ही 10 गाईला जर ते सिमन भरवलं तर 70 ते 80% माझ्याकडे तर मी आतापर्यंत भरवलं की कधीच कालवड झाली नाही मित्रांनो. खोंडच होते आणि त्या खोंडाला पदरचं दूध घालून त्याला पैसे घालून पदरचं खर्च करून ती सांभाळायला लागते. त्याच्यावर काय उपयोगच नाही. ते काय त्याला कुठे नेऊन काय करायचं कामाचं बी नाही ते कापून. पण तिथलं जे कालवडी आहे, तिथलं जे ब्रीडिंग आहे, तिथलं जे गव्हर्नमेंट जे सिमन देतं ते 70% पाड्या होतात मित्रांनो. त्यामुळे तिथल्या कालवडी तिथल्या ब्रीडिंग हे चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि त्या दुधाला कंटिन्यू लेवल धरून चालतात. आपल्याकडलं ब्रीडिंग हे चालत नाही मित्रांनो. आणि आपल्याकडलं ब्रीडिंग हे दुधाला गाभण गेल्यानंतर तर 50% कमी येतं. 20 लिटरची गाय ही 100 ते 150 दिवस झाल्यानंतर आपल्याकडली गाय हे 60 ते 70% दुधाला कमी येते. ती गाय कमीत कमी 6 महिने लेवल धरून चालते मित्रांनो. त्यामुळे बेंगलोरच्या हे गायी हे क्वालिटीनं चांगल्या आहेत, ब्रीडिंग चांगली आहेत. आपल्याकडल्या गव्हर्नमेंटनं ब्रीडिंग वरती अजिबात काम केलेलं नाही आणि अजिबात काम करतही नाही गव्हर्नमेंट आपलं.